जीवन जगत असताना कधी कधी कशा गोष्टी होतात ना, की सगळीकडे आनंदी आनंद चालू असतो. आपण आनंदाच्या एकदम पीक पॉईंटला असतो. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात. खूप आनंदात असतो, खूप आनंदात असतो. आणि आता असं वाटतं, वाव, आता पुढचे दिवस किती छान येतील अजून. ही तर सुरुवात आहे. आणि तिथेच सगळं विरजन पडतं आपल्या सुखावर. तिथेच होत्याचं नव्हतं होतं. जो आपण कधी विचार पण केला नाही, असं काहीतरी मोठं दुःख आपल्यावर आदळतं एकदम अचानकपणे. आणि घोर काळोखामध्ये आपण बुडून जातो. आणि असं वाटतं, आता कसं निघणार याच्यातून बाहेर. सगळीकडे दुःखच दुःख वाटतं. असं वाटतं आता हे कधी संपणारच नाही. पण ब्रह्मकुमारीज म्हणतात, म्हणजे BK शिवानी दिदी जसं म्हणतात तसं, घोर रात्री असते, म्हणजे घोर काळोख असतो, काळोखकुट्ट असतं. त्याच्यानंतरच खरं सकाळ होणार असते. म्हणजे आता तुमच्या मनासारखं घडलेलं नसतं ना, एकदम तुमच्या मनाच्या विरुद्ध घडलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही दुःखात असतात. पण तो वेळ जाऊ द्या, थोडंसं पेशन्स ठेवा, नंतर लगेचच सकाळ होणार आहे हे विसरू नका. कारण कसं असतं, एखादी गोष्ट संपल्याशिवाय, ती गोष्ट संपुष्टात आल्याशिवाय, ती गोष्ट नाहीशी झाल्याशिवाय दुसरी गोष्ट येणार नसते. दुसऱ्या गोष्टीची सुरुवात होऊ शकत नसते. कारण ती नवीन गोष्ट येण्यासाठी आधी तुमच्या आयुष्यामध्ये तिला जागा करावं लागत असते. आणि ती जागा, पहिली गोष्ट पूर्णपणे संपल्याशिवाय दुसऱ्या गोष्टीला करता येत नाही. म्हणून ती गोष्ट डिस्ट्रॉय होते आणि त्याच्या जागी नवीन गोष्ट येत असते. म्हणून जरी आता तुम्ही दुःखात आहात, तर पेशन्स ठेवा, शांतता ठेवा. नवीन सुख, नवीन आनंद तुमची वाट पाहतोय. तो नेहमी तुमच्यासोबत आहे. नवीन गोष्ट येण्यासाठी जुनी गोष्ट तो काढण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ट्रस्ट ठेवा, विश्वास ठेवा त्याच्यावर. तो तुमच्यासोबतच आहे.